आत्मामध्ये विश्वव्यापक सर्व विश्वाला व्यापक असणारे चैतन्य शक्ती परमपूज्य आत्मावाली माऊलींच्या चरणी कोटी कोटी भावसुमने करतात. मंचावर उपस्थित विश्वनाथ जगली महाराज आश्रम ट्रस्टचे सामान्य अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार सूर्यवंशी साहेब, तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांना आपण सर्व ऐकण्यासाठी इथे जमलेलो आहोत, आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सन्माननीय डॉक्टर सतीश ढगे साहेब, संकुलातील सर्व शिक्षक इतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व पालकवर्ग, आजच्या या करिअर गायडन्स सेमिनारसाठी आपल्या संकुलातील इयत्ता 10वीचे विद्यार्थी तसेच आपल्या संकुलातील सर्व इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे पालक, त्यासोबतच अहमदनगर जिल्ह्यातील इतर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे पालक आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत. तरी मी आपला जास्त वेळ न घेता आणि आपण आपल्या प्रमुख पाहुण्यांना ऐकण्यासाठी आतुर आहोत, तर एक अल्पशा वेळेमध्ये मी आजचा आपला कार्यक्रमाचा परिचय देत आहे. त्या कार्यक्रमाचा परिचय देण्यापूर्वी मी जे नवीन पालक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना एका कमीत कमी वेळेत आपल्या संस्थेबद्दल थोडी माहिती देऊ इच्छितो. सन 1985 साली आपल्या संस्थेचे परमपूज्य माऊली श्री आत्मावाली माऊली यांनी या कोकमठाण गावामध्ये यांच्या 1985 साली आगमन झाले होते. 1985 सालानंतर माऊलींनी बरेचसे भाविक माऊलींना जोडत गेले आणि त्यांनी या कोकमठाण गावामध्ये विश्वनाथ जगली महाराज आश्रम ट्रस्टची स्थापना केली. आपल्याला ध्यानाचा धडा जर घराघरात पोहोचवायचा असेल आणि जास्तीत जास्त लोकांना या ध्यानाचा धडा त्यांना पोहोचवायचा असेल तर आपल्याला शिक्षण हे असं क्षेत्र आहे. तर शिक्षणामार्फत आपण विद्यार्थ्यांना शिस्त संस्कार शिक्षणासोबतच अध्यात्माचे धडे देऊन आपण आपला ध्यानरूपी अध्यात्माचा धडा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. या उद्देशाने सद्गुरू माऊलींनी शिक्षण क्षेत्राची आपल्या संकुलामध्ये सुरुवात केली. सन 1995 रोजी आपल्या संकुलामध्ये इंग्लिश मीडियम रूपी बीज रोवण्यात आली व सन 1998 रोजी या बीजाचे रूपांतरण मराठी माध्यमाच्या रूपात वास्तव्यात आले. खऱ्या अर्थाने या रोपट्याचं रूपांतरण झालेल्या या बीजाला खऱ्या अर्थाने वृक्षाचा आकार मिळाला असेल तर जेव्हा परमशक्ती आत्मावाली माऊलींनी त्या कार्याची जबाबदारी आजचे आपले वर्तमान अध्यक्ष श्री नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या सक्षम मार्गावर टाकली. सन 2009 साली मान्य अध्यक्ष साहेबांनी सद्गुरू सेवेत येऊन आधुनिक स्वरूपाचे तंत्रज्ञान वापरून ज्ञानरूपी झाडाचे रूपांतर वृक्ष कार्यात केले. सद्यस्थितीत आपल्या संस्थेमध्ये मराठी मीडियम, इंग्रजी मीडियम, CBSE व ज्युनियर कॉलेज अशा 4 माध्यमांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. 2012 साली आपल्या शाखेमध्ये CBSE स्कूलची स्थापना करण्यात आली होती व 2017 पासून आपल्याकडे इंडिया अकॅडमी चालते. तर आपण बोलूया आजच्या आपल्या करिअर मार्गदर्शन सेमिनारकडे. इयत्ता 10वीचे जे सर्व पालक आहेत, जे विद्यार्थी आहेत, आपण आपल्या स्वभावाने आपल्या रिलेटिव्हमध्ये, पाहुण्यारावळ्यामध्ये, नातेसंबंधामध्ये आपण सर्वांनी एक गोष्ट ऐकली असेल की हा पर्टिक्युलर विद्यार्थी इयत्ता 10वीमध्ये होता, त्याला 10वीमध्ये 90% होते आणि हा खूप हुशार होता, परंतु आज याला नोकरी नाही किंवा हा घरात बसलेला आहे. अशा आपल्या स्वभावाने बरेचसे विद्यार्थी असेल की जे 5-6 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी स्कूलमध्ये खूप हुशार होते, 10वीपर्यंत खूप हुशार होते, त्यांना 10वीला खूप चांगले मार्क्स मिळाले, परंतु त्यांना आज रोजी जर त्यांना आपण विचारलं की काय करतात तर त्यांना त्यांचे स्वप्न साकार झालेले नाही आयुष्याचे आणि त्यांना म्हणावं अशी नोकरी किंवा जॉब नाही. आणि बरेचसे लोक आज जे अनएम्प्लॉयड आहे ते घरी बसलेले आहे, वास्तविकता आहे. सर्व आपण सर्व ही गोष्ट जाणतात. यामागे जर काय कारण आहे असा जर प्रश्न आपण स्वतःला विचारला तर त्याच्यामागे 2च कारण आहे. एक तर हे जे विद्यार्थी आहे ते 10वी नंतर त्यांनी त्यांच्या बुद्धीनुसार किंवा त्यांच्या इंटरेस्टनुसार करिअर निवडलं नव्हतं, काही त्याच्यामागचं कारण असू शकतो. आणि दुसरं जे कारण आहे ते म्हणजे यांना इयत्ता 10वी नंतर कोणी करिअर गायडन्सच केला नाही. तर आता मला प्रश्न पडला असेल की खरंच करिअर गायडन्सची आपल्याला आयुष्यात गरज आहे का, करिअरसाठी गायडन्स करावं लागतं का? तर त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतोय. तुम्ही सर्वांनी 10वी नाव हे ऐकलं असणार आहे. 1993 साली दिल्ली या ठिकाणी जन्म झालेल्या दिल्ली या ठिकाणी टीना दावी या विद्यार्थीचा जन्म झाला होता. तिच्या वडील हे BSNL कंपनीमध्ये डायरेक्टर होते आणि तिची मम्मी ही ICS होती, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जॉब करत होती. अशा एक वेल एज्युकेटेड फॅमिलीमध्ये टीना दावीचा जन्म झाला. टीना दावीने तिचं इयत्ता 10वी आणि 12वीपर्यंत शिक्षण दिल्लीमध्ये घेतले आणि तिने आपण जे 13वी म्हणतो त्याला ग्रॅज्युएशन म्हणतो, ग्रॅज्युएशनसाठी तिला BA ला ऍडमिशन घेतली. तर आपल्या भागामध्ये जर कोणी BA ला ऍडमिशन घेतलं एक एज्युकेटेड फॅमिलीमध्ये मुलाने सर्व लोक त्याला हसतील
आणि बोलतील की तुम्ही BA ला कशाला ऍडमिशन घेताय, तुम्ही JEE केलं पाहिजे, नीट केलं पाहिजे, MBA केलं पाहिजे किंवा बऱ्याचशा गोष्टी केल्या पाहिजे. परंतु त्या पालकांना त्यांनी तिला BA ला ऍडमिशन घेऊन दिलं. आणि मला तुम्हाला सांगायला म्हणतो की 2015 साली जी आपल्या देशामध्ये UPSC सारखी जी एक्झाम घेणारी बॉडी आहे ती IAS ची एक्झाम घेते, सर्वात अवघड एक्झाम आहे. 2015 साली वयाच्या 22व्या वर्षी तिनं ही सगळ्यात कमी वयातली एक मुलगी म्हणून IAS झालेली आहे, कलेक्टर झाली. म्हणजे याचा अर्थ काय, ती कलेक्टरची झाली 22व्या वर्षात. निश्चित त्यामध्ये तिची कष्ट आहे, तिची तयारी आहे. परंतु सगळ्यात मोठं श्रेय आपण कोणाला देऊ शकतो, तिच्या आईवडिलांना देऊ शकतो किंवा तिला गायडन्स करणाऱ्या त्या व्यक्तींना देऊ शकतो. तिला जर ही गोष्ट माहितीच नसती की माझ्यामध्ये हे पोटेन्शियल आहे, मी इथपर्यंत पोहोचू शकते, तर तिला शक्य कधी IAS झाली नसेल. आपल्यामध्ये बरेचसे असे विद्यार्थी असतात क्लास 10ला की ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, परंतु त्यांना हे त्यांच्याबद्दल पोटेन्शियल ओळखून की तू पर्टिक्युलर मॅथमध्ये खूप चांगला आहे, तू JEE किंवा MBA चालू शकतो, तू बायोलॉजी किंवा सायन्समध्ये खूप चांगली आहे, तू डॉक्टर होऊ शकते, ही गोष्ट ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे लोक आपल्याकडे आता उपलब्ध नाही. लोक आता करिअर गायडन्स करणारे लोक मार्केटमध्ये किंवा त्यांना ग्रामीण भागामध्ये सांगणार कोणी नाही. जर आपण शहरी आणि ग्रामीण भागाचा विचार केला तर जसं की आता आपण सायन्सला ग्रामीण भागात विद्यार्थी ऍडमिशन घेतात आणि 11वीला 12वीला सायन्सला ऍडमिशन घेतात, त्यांना आपण जर विचारलं की तुला पुढे काय करायचंय, त्याच्या पालकांना जर विचारलं की तुमचा मुलगा 11वी सायन्स आहे, याला पुढे तुम्ही काय करणार आहे 12वी नंतर, तर ते सांगतात की 12वीचा ज्यावेळेस रिझल्ट दिला आपण सायन्सचा, त्या रिझल्टवर जेवढे मार्क्स मिळतील त्यावर आपण ठरवू की आपण काय केलं पाहिजे. तेच जर आपण शहरात गेलो आणि शहरात जर आपण बघितलं की विद्यार्थी जे सायन्सला ऍडमिशन घेतात ते ऍडमिशन घेताना ठरवतात की हेच ठरवत नाही की मला JEE करायचंय, ते हे पण ठरवतात की मला JEE केल्यानंतर मला पर्टिक्युलर कोणत्या IIT मध्ये जायचंय, मला पर्टिक्युलर IIT खडगपूरला जायचं किंवा IIT दिल्ली मध्ये मला ऍडमिशन पाहिजे, त्यासाठी किती कट ऑफ स्कोर आहे. आणि तो त्या 11वीतल्या विद्यार्थ्याला माहित असतो की 12वी नंतर आपल्याला जायचंय. जर कोणाला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल आणि त्यांनी जर त्यांना नीटची तयारी करायची असेल तर ती तयारी करतानाच अशी करतात मोठ्या मोठ्या सिटीमधले विद्यार्थी की आपल्याला नीट करून आपल्याला कोणत्या मेडिकल कॉलेजला जायचं गव्हर्नमेंटच्या. बऱ्याचशा दिल्लीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एम्स साठी तयार करणारे क्लासेस आहे. पर्टिक्युलर तुम्हाला नीट तर डॉक्टर तुम्ही होणारच आहे, पण तुम्हाला एम्स जायचं असेल तिथला किती कट ऑफ आहे त्यासाठी आम्ही तयारी करून घेतो. तसंच ग्रामीण भागाचं आपण बघितलं तर हा खूप मोठा डिफरन्स आपल्याला ग्रामीण आणि शहरी भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अवेअरनेसला घेऊन आपण बघतो. तर विद्यार्थ्याचं जर करिअर घडायचं असेल तर आपल्याला 3 प्रश्नांची उत्तर आपल्याकडे पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट व्हॉट, विद्यार्थ्याला काय करायचं आहे. दुसरी गोष्ट आहे व्हाय, हीच गोष्ट का करायची. पर्टिक्युलर एखादा विद्यार्थी जर मी क्लास 10 पर्यंत प्रिन्सिपल आहे, माझ्या विद्यार्थ्यांना विचारतो तुम्हाला काय करायचं, विद्यार्थी सांगतात JEE करायचं. मी त्यांना विचारतो तुम्हाला JEE का करायचं, ते JEE मग ते कन्फ्युज होतात. ते म्हणतात माझा मित्र पण करतोय, माझ्या पप्पांनी सांगितलं होतं आमचा एक बिल्डिंग त्याची कंपनी आणि तो पण इंजिनियर झाला गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी कंपनी टाकली होती. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर आपल्याला काय करायचंय ते आपल्याला माहित असेल आणि का हेच का करायचंय व्हायचं जर आपल्याकडे आन्सर असेल तर आपण निश्चितपणे पोहोचू शकतो. आणि मग तिसरा टप्पा येतो हाऊ, तिथपर्यंत कसं पोहोचायचं. तर हे जे 3 प्रश्न आहेत, हे जे 3 प्रश्न तुमच्या मनात घर करून बसले असेल, या 3 प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे आले आहे. आणि विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना आपल्या इंटरेस्टनुसार कोणतं करिअर निवडलं पाहिजे आणि तेच करिअर का निवडलं पाहिजे आणि ते करिअर जर आपण जे निवडलेलं आहे ते स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणता मार्ग आहे, अशा पद्धतीने आपण ते प्रिपरेशन करू शकतो. याचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण हा सेमिनार आयोजित केला आहे. अपेक्षा करतो की सर्वांना त्यांच्या मनाचे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं मिळतील. आणि मी थांबतो. जय हिंद. आत्मा मालिक NDA पूर्वतरी तयारी अकॅडमीचे प्राचार्य श्रीमान मयूर भोसवळे सर यांना आपण आदरणीय गोराडे सरांचा संत प्रसाद देऊन सत्कार करावा. धन्यवाद. यानंतर विनंती आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांना आपण सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर्व विद्यार्थ्यांना आत्मामालिक विश्वात्मक विश्व चैतन्य शक्ती सद्गुरु आत्मामालिक माऊलींच्या चरणी अनंत कोटी भावसंध्या अर्पण.
आजच्या करिअर गायडन्स कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे लेफ्टनंट कर्नल आदरणीय धरे साहेब, त्याचबरोबर या करिअर गायडन्ससाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे NDA पूर्वतयारी अकॅडमीचे सर्वांचे लाडके प्रिन्सिपल आदरणीय मयूर सर, त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आपण सर्व पालक, विद्यार्थी. मयूर सरांनी सांगितलं की 10वी नंतर पहिला टप्पा असतो करिअरचा, की ज्या ठिकाणी आपल्याला कुठं जायचंय, आपल्याला भविष्यात काय करायचंय या संदर्भाची निवड विद्यार्थ्याला करावी लागते, विद्यार्थ्याच्या पालकांना करावी लागते. आणि 12वी, 11वी आणि 12वी हा विद्यार्थ्याच्या जीवनातला एक क्रुशियल महत्वाचा असा भाग असतो. आणि ज्या कालावधीत त्याला स्वतःच्या करिअरची दिशा निश्चित करून त्या दृष्टीने अभ्यास करायचा असतो आणि कष्ट करायचे असतात आणि ते गोल अचीव करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. पण मार्ग चुकला तर आपण गंतव्यापर्यंत किंवा आपल्या गोल पर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि तो मार्ग योग्य वेळेला त्या मार्गावर जाण्यासाठी तो मार्ग कोणता हे सांगण्यासाठी करिअर गायडन्सची आवश्यकता पडते. पालकांना, विद्यार्थ्यांना सर्वांनाच माहिती आहे की आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल हे आत्मा मालिक ध्यानपीठ या एका आध्यात्मिक संस्थेने सुरू केलेले एक शैक्षणिक उपक्रम आहे, सामाजिक शैक्षणिक उपक्रम आहे. आणि या उपक्रमामध्ये पालक एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी का पाठवतात, त्याची 2 कारणं आहेत. की एक, मॉडर्न एज्युकेशन जे विद्यार्थ्याला स्वतःचं करिअर घडवण्यासाठी आवश्यक आहे ते एज्युकेशन, त्या क्वालिटीचं एज्युकेशन या ठिकाणी दिलं जातं. आणि मग 1ली पासून 12वी पर्यंत जेवढ्या पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची, म्हणजे आश्चर्य वाटेल पालकांना, माहिती पण नसेल बऱ्याच वेळेला, की 5वी पासून 10वी पर्यंत म्हणजे प्रत्येक वर्गाला साधारणपणे 24 ते 28 कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, मग काही गव्हर्नमेंटचे असतात किंवा काही खाजगी घेतल्या जातात, परंतु रिनाउंड ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्या 24 ते 28 एक्झाम्स आहेत. आणि या सगळ्या एक्झामची, म्हणजे 5वीला जेवढ्या पण एक्झाम्स आहेत, 6वीला जेवढ्या पण एक्झाम्स आहेत, या प्रायव्हेट सहित गव्हर्नमेंटच्या सर्व एक्झामची तयारी विद्यार्थ्यांच्याकडून करून घेतली जाते. त्याला कारण आहे की या विद्यार्थ्यांना 10वी पर्यंत जाऊपर्यंत या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास व्हावा, ओळख व्हावी आणि 11-12वी ज्यावेळेला करिअर ठरवायची वेळ आहे त्यावेळेला त्यांना त्यांचं योग्य करिअर निश्चित करता यावं, योग्य दिशा निश्चित करता यावी आणि त्यांचा बेस, 11-12वीचा बेस तयार व्हावा. त्याच्यासाठी या शाळांची निर्मिती केली गेली. आणि दुसरी गोष्ट जी आहे, अध्यात्माच्या ठिकाणी शाळांची निर्मिती करण्याचं कारण किंवा आत्मा मालिक ध्यानपीठाने परमपूज्य सद्गुरूंच्या आदेशाने किंवा परमपूज्य सद्गुरूंच्या विचारांच्या अनुषंगाने शाळा निर्माण करण्याचं कारण काय आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मध्ये एक सुप्त शक्ती असते, ज्या शक्तीला अध्यात्माने पूर्वीपासूनच नाव देऊन ठेवलेलं आहे, म्हणजे आत्मा. अहम ब्रह्मास्मी हे आपलं अध्यात्माचं पुरातन एक ब्रीदवाक्य आहे की अहम ब्रह्मास्मी, मीच तो परब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणजेच काय की असं का म्हटलेलं आहे, तर आपल्यामध्ये असणारी ती जी सुप्त शक्ती आहे ती विश्वशक्ती आहे. विश्वशक्ती कशी आहे की ती सूक्ष्म स्वरूपामध्ये विश्वामध्ये जी कॉस्मिक एनर्जी किंवा युनिव्हर्सल एनर्जी, ज्या एनर्जीमुळे ते विश्व तयार झालेलं आहे, त्याच विश्वाची ती एनर्जी आपल्यामध्ये आहे, जिला आपण आत्मा असं नाव दिलेलं आहे. आणि मग त्या आतमध्ये असणाऱ्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची कला म्हणजे ध्यान आहे. आणि त्या शक्तीला डेव्हलप करण्याची, त्या शक्तीचं मदत घेऊन पुढे कार्य करण्याची कला म्हणजे ध्यान आहे. आणि ते ध्यान शिकवलं जातं परमपूज्य सद्गुरूंच्या ध्यान अभ्यासाच्या माध्यमातून. आणि तिसरं जे महत्वाचं
इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे विद्यार्थ्यांच्या जीवनातली ती म्हणजे शिस्त आणि संस्कार. शिस्त आणि संस्कार ही या ठिकाणी शिकवले जातात. म्हणून आत्मा माली ध्यानपीठाच्या या शैक्षणिक संकुलामध्ये अध्यात्म शिकवलं जातं, शिस्त संस्कार शिकवले जातात. आपली जी घटना सांगते, काय सांगते की समता आणि बंधुता, तर ही सुद्धा गोष्ट आपण या ठिकाणी शिकवली जाते की समता आणि बंधुता कशी शिकवली जाते. तर प्रत्येकाच्या अंतरंगात असणारा आत्मा जो माझ्या अंतरंगात आहे तोच इतराच्या अंतरंगात आहे, आणि म्हणून आपण एकमेकांचे बंधू आहोत किंवा एकमेकांना एनर्जीच्या माध्यमातून सुद्धा आपण एक सारखेच आहोत हे शिकवलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी भारतीय राज्यघटना आपल्या देशावर प्रेम करण्याचं जी काही गोष्ट आहे शिस्त आणि संस्कार, याबरोबरच आध्यात्मिक शिक्षणाबरोबरच हे भौतिक शिक्षण जे आहे, करिअरसाठी आवश्यक असणारे शिक्षण जे आहे, ते शिकवलं जातं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी असणारा प्रत्येक विद्यार्थी म्हणजे गव्हर्नमेंट एनसीसी आपल्याकडे आहेच. मिलिटरी स्कूल हे गव्हर्नमेंटकडनं ऑथराइज केलेलं मिलिटरी स्कूल नाहीये. म्हणजे अहमदनगर जिल्ह्याची गोष्ट केली तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये मिलिटरी स्कूल्स जवळजवळ म्हणजे गव्हर्नमेंटने ऑथराइज केलेले मिलिटरी स्कूल्स 2 आहेत. एक प्रवरेला आहे, एक कोपरगावला संजीवनी मध्ये आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे स्वतः म्हणजे मिलिटरी बेस मध्ये 2-3 स्कूल्स आहेत. परंतु या ठिकाणी एनडीएचं करिअर गायडन्स किती ठिकाणी दिलं जातं आणि आजपर्यंत मिलिटरी मध्ये किंवा एनडीए मध्ये लेफ्टनंट या पदावर पोहोचले किती विद्यार्थी, हा जर आढावा घेतला तर मागच्या अनेक वर्षांमध्ये आपल्याला संख्या निरंक दिसेल. परंतु मिलिटरी स्कूलचं गव्हर्नमेंटकडनं रिकॉग्निशन नसताना सुद्धा, स्पेसिफिक रिकॉग्निशन नसताना, आम्ही आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये मिलिटरीची शिस्त यावी, एनसीसीच्या माध्यमातून शिस्त यावी म्हणून एक विद्यार्थ्याला 1ली पासून ते 12वी पर्यंत आयदर तो विद्यार्थी एनसीसी मध्ये आहे किंवा आयदर तो विद्यार्थी मिलिटरीच्या पॅटर्न मध्ये आहे आणि त्या माध्यमातून तो शिस्तीचे धडे घेतोय, देशप्रेमाचे धडे घेतोय. आणि याचाच परिपाक म्हणून आपले जे विद्यार्थी आहेत गेल्या 2च म्हणजे हे मला वाटतं 3री बॅच आहे, एनडीएची 3री बॅच आहे. म्हणजे 2 बॅचेस बाहेर पडले आणि या 2 बॅचेस मध्ये आतापर्यंत 55 विद्यार्थी एसएसबी साठी क्वालिफाय झाले. यूपीएससी ची विद्यार्थी परीक्षा पास करून एसएसबी साठी क्वालिफाय झाले आणि एसएसबी मधून 7 विद्यार्थी आता एनडीए मध्ये प्रविष्ट झालेले आहेत. म्हणजे भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट म्हणून दाखल